हनुमान चालीसा प्रकरणावरून अमरावतीत राजकीय वातावरण तापलं आहे। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली। हनुमान जन्मोत्सवानिमित्त अमरावतीतील हनुमान गडीवर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हनुमान गडीवर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या अंतर्गत गुरुवार सकाळपासूनच कार्यक्रमाला सुरुवात झाली। यात महायज्ञाचंही आयोजन करण्यात आलं होतं। यात आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा प्रामुख्याने उपस्थित होत्या। तर महाराष्ट्रावर येणारी संकटं बजरंगबलीच्या कृपेनं दूर होतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी हनुमान गडीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 121 कोटी रुपयांबद्दल आभार मानले। त्याचबरोबर हनुमान चालीसा प्रकरणावरून माजी मंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली। आणि मनाला जीवनामध्ये धीर आणण्यासाठी जी हनुमान चालीसा आपण करतोय, मला वाटते की भावना कोणाची वेगळी होऊ शकत नाही। वेळानुसार त्यांची भावना मला वाटते देवाच्या ठिकाणी कोणाला निमंत्रण दिलं जात नाही, पण एवढा मोठा तीर्थस्थान येणाऱ्या काळामध्ये हनुमानजीचं अमरावतीमध्ये होणार आहे, पूर्ण विदर्भामध्ये। आणि तसेच त्यांचं दुर्लक्ष विदर्भात नेहमी राहिलेलं, पूर्ण महाराष्ट्रामध्येच दुर्लक्ष त्यांचं राहिलेलं आहे। मला असं वाटते त्यांनी सुद्धा एकदा येऊन इथे आशीर्वाद घेतला पाहिजे, हनुमान चालीसेचं पठण केलं पाहिजे। कारण जेवढा संकट त्यांच्यावर आलेलं आहे, त्या हनुमानजीचा अपमान केल्यामुळे त्यांच्या जीवनात एवढं संकट ते पाहत आहे। तर मला वाटते हनुमान चालीसा वाचून काहीतरी संकट दूर होण्याचे चान्सेस आहेत।